जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली। या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढला। या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 6 मेला रात्री पाकिस्तानातल्या 9 दहशतवादी तळांना टार्गेट केलं। यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारतातल्या सीमा भागातल्या शहरांवर ड्रोन हल्ले केले गेले, पण सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्सने यशस्वीपणे परतावून लावले। सलग 19 दिवस पाकच्या कुरापती सुरू होत्या। त्यामुळे मग भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाक सैन्याच्या तळांवर प्रतिहल्ले केले। त्यात भारताच्या अचूक टार्गेटने नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झालं। आज झालेल्या पत्रकार परिषदेत लष्कराच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भातले पुरावे सुद्धा दाखवलेत। ते एकदा पाहूया। आता हा हल्लाच ऑपरेशन सिंदूरचं यश मानलं जातंय, कारण की तोच गेम चेंजर ठरलाय। कारण या हल्ल्यामुळे फक्त पाकिस्तानी सैन्यालाच हादरा बसलाय असं नाही, तर त्यामुळे पाकच्या अण्वस्त्राच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची बोबडी वळली। या हल्ल्यानंतर 10 मे रोजी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली। पण या युद्धविराम करण्यामागे नूर खान एअरबेसचं नुकसान आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र कमांड सेंटरवरील धोक्याची कहाणी लपलेली आहे असं आता समोर आलंय। नूर खान एअरबेसला आधी चकाला एअरबेस नावानं ओळखलं जायचं। हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासून फक्त 10 किलोमीटर अंतरावरच्या रावळपिंडी इथे आहे। पाकिस्तानी हवाई दलाचे एक प्रमुख लॉजिस्टिक हब इथे आहे। इथेच VVIP हालचाली, टोही मिशन, लांब अंतराच्या मिसाईलचं संचलन केंद्र आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एअरबेस पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजन आणि नॅशनल कमांड अथॉरिटीच्या मुख्यालयापासून अगदी जवळ आहे। ही पाकची स्ट्रॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजन आणि नॅशनल कमांड अथॉरिटी संस्था त्यांच्यात जवळपास 170 अण्वस्त्रांची सुरक्षा आणि संचलनाची जबाबदारी सांभाळते। 10 मे रोजी सकाळी भारताने ब्राह्मोस, हॅमर आणि स्कॅल्प मिसाईलचा वापर करत नूर खान एअरबेसवर अचूक निशाणा साधला। न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार हा हल्ला इतका भीषण होता की त्याला पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे ट्रॅक करण्यात अपयशी ठरलं। हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पाकिस्तानी सैन्यात खळबळ माजली। या हल्ल्यामुळे भारताच्या मिसाईल त्यांच्या संवेदनशील सैन्य ठिकाणांपर्यंत पोहोचू शकतात याची जाणीव पाकिस्तानला झाली, असं न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं आहे। नूर खान एअरबेस पासून काहीच अंतरावर पाकिस्तानी अण्वस्त्र कमांड सेंटरला हल्ल्यामुळे धोका निर्माण झाला। या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तानच्या अण्वस्त्र कमांडला निष्क्रिय करण्याची क्षमता ठेवतं हा संदेश पाकिस्तानला मिळाला। भारत अण्वस्त्रांवर हल्ला करून आपली पूर्ण ताकद नष्ट करेल याची भीती पाकिस्तानला वाटली। नूर खान एअरबेसचा हल्ला त्याचे संकेत देत होता असं एका माजी अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितलंय। न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये असाही दावा केला गेलाय की भारताच्या ब्रह्मोस मिसाईलने जर 1 ते 2 किलोमीटरचा टार्गेट निशाणा धरला असता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्राच्या साठ्यात मोठा स्फोट घडून रेडिएशनची स्थिती निर्माण झाली असती। पण या दाव्याला भारत किंवा पाकिस्तान या दोन्ही बाजूंनी अद्याप तरी पुष्टी देण्यात आलेली नाहीये। नूर खान एअरबेसवरच्या हल्ल्याची बातमी समजताच अमेरिकेत खळबळ माजली। भारत पाकिस्तान यांच्यातल्या वादात आमचं काही देणं घेणं नाही, दोन्ही देश बघून घेतील अशी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने या हल्ल्यानंतर सक्रियपणे मध्यस्थीची भूमिका निभावली। पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यानंतर तातडीने अमेरिकेशी संपर्क साधला। सैन्य प्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात युद्धविरामासंदर्भाच्या दिशेने पावलं पडायला सुरुवात झाली। त्यानंतर अमेरिकेने भारताशी संपर्क साधला। दोन्ही देशातल्या संवादानंतर 10 मेला संध्याकाळी 5 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आणि ही माहिती जगाला दिली। तर असा काहीसा घटनाक्रम घडलेला असू शकतो अशी माहिती आता समोर येते। यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।